हाय फ्रेंड्स, आज आपण करायचं आहे रेशनच्या तांदळाचे अप्पे. स्वस्तात मस्त, कधीतरी तोंडालाही चव येते. चला बघूया. एक वाटी घ्यायची आहे, त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या तांदूळ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीनं आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे. हे दोन्ही स्वच्छ असं करायचं, स्वच्छ निवडून वगैरे घ्यायचं, स्वच्छ धुवायचं. 4-5 पाण्यानं आपल्याला धुतलं पाहिजे. एका पातेल्यात घ्यायचं आहे आपल्याला ते तांदूळ ओतून आणि ते स्वच्छ धुवायचं. आणि त्याला स्टार्च वगैरे असतात, घाण असते, डस्ट असते, सगळी निघून जाण्यासाठी आपल्याला 4-5 वेळा धुतलं पाहिजे. ते धुवून झाल्यावर आपल्याला त्यात पाणी ओतून 4-5 तास असंच भिजत ठेवायचे. ते त्यात एक वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत. पोहे स्वच्छ धुवून ते सुद्धा भिजत घालायचे आहेत. त्यात आपल्याला 1 चमचा मेथीदाणे आणि 1 चमचा हरभरा डाळ याने आपलं पीठ मस्त होतं, असं बॅटर असं फर्मेंट होतं. त्यासाठी आपल्याला घालायचं असतं. मस्त असं आंबोळीचं पीठ किंवा इडलीचं पीठ किंवा आप्पे ह्या मापावरून आपल्याला बनवता येतं. हे असं टेक्स्चर पाहिजे आपल्याला, असं ग्राइंड करून घ्यायचं. हे टेक्स्चर असंच पाहिजे. ह्यात थोडासा सोडा घातला तरी चालेल. मी काही घातलेलं नाही आहे, मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. मला जेवढं हवं होतं तेवढं बॅटर मी घेतलेलं आहे आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. मुलांसाठी सकाळी सकाळी नाश्त्यांना बरं वाटतं हे करायला. चला आता आपण गॅसवर आप्पे पात्र ठेवू. मीडियम फ्लेमवर आपल्याला तेल ओतायचं आहे त्याच्यावर आणि हाय फ्लेम करायची आहे. हाय फ्लेम केली की आपल्याला ते बॅटर आता ओतायचं आहे त्यात आप्पे पात्रात. बघा किती मस्त असे आप्पे फ्लफी ओतायचे. असं 2-3 दिवस असं नाश्ता मी देतेच. रोज रोज ते चपाती भाजी खाऊन खूप कंटाळलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना दिलंच पाहिजे काहीतरी वेगळं, त्याशिवाय मुलं खातच नाहीत. आमच्या वेळी बाबा आम्ही काय पण खात होतो. आमचे आई वडील काय पण द्यायचे, आम्ही ते काहीही खात होतो. चपात्याला डब्याला चपाती भाजी काय पण द्यायचे.